ओके, तर मग जर्म सेल आणि सेक्स सेलचा अर्थ काय? तर आपल्या शरीरामध्ये म्हणजे ह्युमन्समध्ये मेल आणि फिमेल असे 2 टाईप्स आहेत. मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री. तर पुरुषांमध्ये किंवा मेलमध्ये जे सुद्धा स्पर्म्स असतात, ओके, ते स्पर्म्स की जे सिमेन्समध्ये सापडतात, ओके, तर त्या स्पर्म्सला जर्म सेल असं सुद्धा म्हणतात. आणि फिमेलमध्ये असणाऱ्या मेलमध्ये सापडणारे स्पर्म्स आणि फिमेलमध्ये सापडणारे जे पण ओव्हरी असते, ओव्ह्यूल असतं किंवा आपण त्याला एग म्हणू, अंड म्हणू, ओके, त्या अंड्याला सुद्धा जर्म सेल किंवा सेक्स सेल म्हणतात. ते फिमेल सेक्स सेल म्हणजे एग आणि मेल सेक्स सेल्स म्हणजेच काय तर स्पर्म. तर ह्यांच्यामध्येच फक्त मिओसिस होत असतं. बाकी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये अगदी केसाच्या टोकापासून ते पायाच्या नखापर्यंत फक्त आणि फक्त मायटॉसिस होत असतं. मायटॉसिस ह्या ज्या आपण केसाच्या टोकापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्सला सोमॅटिक सेल्स म्हणतात. फक्त टेस्टीज आणि ओव्हरीमध्ये असणारे जर्म सेल्सला सोडून किंवा सेक्स सेल्सला सोडून. तर आता ते पुढे दिले आहे स्टेम सेल. स्टेम सेल म्हणजेच काय? ज्यावेळेसुद्धा आपला जन्म झाला, आपल्या आईच्या पोटामध्ये जन्म होण्याच्या पूर्वी आपण एक छोटीशी सेल असतो, ओके, जी सेल डिवाइड अँड रिडिवाइड होऊन जाऊन एक खूप मोठा म्हणजे एक एवढासा छोटासा एक मांसाचा गोळा तयार होतो. ह्या ज्या पण सेल्स असतात किंवा ही जी छोटीशी सेलपासून एवढं सगळं तयार झालं त्याला म्हणतात स्टेम सेल्स. लक्षात घ्या, ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर खूप महत्त्वाचे आत्ता संशोधन सुरू आहे. मग ही जी पण सेल आहे त्या सेलला म्हणतात स्टेम सेल्स. नंतर या स्टेम सेल्सला वेगवेगळा आकार येत गेला आणि वेगवेगळे आपल्या बॉडीचे पार्ट्स तयार होत गेले, जसं की आपला हार्ट, लंग्स, किडनी, लिव्हर वगैरे वगैरे. ओके, सो आता आपण इथून पुढे पाहणार आहोत ते म्हणजेच मायटोसिस आणि मिओसिस इन डिटेल्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ते दाखवले पहा, 2n 4n 2n 2n म्हणजेच काय, n म्हणजेच काय, 2n म्हणजेच काय. तर पहा, ज्यावेळेससुद्धा एखाद्या आपल्या आईच्या आपण ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस किंवा आपल्या शरीरात ज्या पण सगळ्या सेल्स तयार होत असतात ते कोणापासून तयार होत असतात? तर आपले मदर आणि फादर, हो की नाही? तर आपले मदर अँड फादर यांच्यापासून आपलं शरीर तयार झालं आहे. तर मदरचा एक न्यूक्लियस आणि फादरचा एक न्यूक्लियस आपल्या शरीरामध्ये येतो आणि आपली एक सेल तयार होते. न्यूक्लियस एक आणि एक न्यूक्लियस किंवा आपण त्याला क्रोमोझोम म्हणूया, ओके, म्हणजेच 2 किती न्यूक्लियस आले? 2 न्यूक्लियस आले, म्हणून मी लिहितो n. लक्षात तुम्हाला ज्यावेळेस असे 2 n किंवा 2 न्यूक्लियस तयार होतात त्यावेळेस त्या सेलला म्हणतात डिप्लॉइड सेल. खूप इम्पॉर्टंट आहे हे. त्यावेळेस त्या सेलला म्हणतात डिप्लॉइड सेल. आणि ज्यावेळेससुद्धा लक्षात घ्या ही सेल पुन्हा डिवाइड होते आणि ह्या सेलपासून फक्त सिंगल n, छोटासा एक n असं सेपरेट होतात. त्यावेळेस त्या फक्त एक n जर का असेल तर त्या सेलला म्हणतात हॅप्लॉइड सेल. काय म्हणतात त्या सेलला? हॅप्लॉइड सेल. खूप इम्पॉर्टंट आहे, याने तुम्हाला भरपूर गोष्टी समजतील. डिप्लॉइड सेल आणि हॅप्लॉइड सेल एवढं लक्षात ठेवा. 2n असेल तर डिप्लॉइड आणि सिंगल n असेल तर हॅप्लॉइड सेल. आता आपल्याला इथून पुढचं पाहायचं आहे, ओके, डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड या सेलमध्ये नक्की होत काय असतं ते. तर सगळ्यांनीच लक्ष द्या, या सेलमध्ये सेल डिव्हिजन ज्यावेळेस सुद्धा होत असते त्यावेळेस त्या सेल डिव्हिजनमध्ये मायटॉसिस आणि मिओसिस हे 2 टाईप पडतात. आता हेच आपल्याला डिटेल्समध्ये शिकायचे आहेत. तर आपण शिकूया मायटॉसिसपासून. मला सांगा मायटॉसिस, ओके, ही जी पण प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये नक्की काय होत असतं? टी आहे म्हणजे टॉसिस म्हणजे किती सेल तयार होणार आहेत? 2 सेल्स तयार होणार आहेत. मग मायटॉसिसमध्ये एका सेलपासून जर का 2 सेल तयार होणार असतील तर या 2 सेल तयार होण्याची प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? मायटॉसिस प्रोसेस किंवा एम्फेज. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 2 टाईप पडतात. बघा, सगळ्यात पहिला जो टाईप आहे त्याला म्हणतात कॅरिओकायनेसिस आणि जो दुसरा टाईप आहे त्याला म्हणतात सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस म्हणजेच काय मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरलाच एक्सप्लेन केलं आहे की सपोज जर का ही आपली बॉडीची सेल आहे, ओके, आणि आपल्या बॉडीच्या सेलमध्ये इथे काय असतं? बरोबर सेंटरला न्यूक्लियस असतो, ओके.
पण हे फक्त न्यूक्लियसच असतो का? नाही. आपल्या सेलच्या बाजूला हे सगळं एक लिक्विड असतं, वॉटर, पाण्यासारखं लिक्विड पूर्ण अख्ख्या सेलमध्ये गच्च भरलेलं असतं. तर त्याला म्हणतात सायटोप्लाझम. त्या लिक्विडला काय म्हणतात? सायटोप्लाझम. आणि हा जो आहे त्याला म्हणतात न्यूक्लियस. पण न्यूक्लियस इंग्लिशमध्ये म्हणतात. आपलं बायोलॉजी किंवा सायन्सचं बरंचसं नॉलेज किंवा बरीचशी इन्फॉर्मेशन ही ग्रीक भाषेमध्ये आहे. मग ग्रीक भाषेमध्ये त्याला न्यूक्लियसला म्हणतात कॅरियो. काय म्हणतात? कॅरियो. लक्षात घ्या. ओके. आता आपल्या सेलमध्ये फक्त एवढ्याच 2 गोष्टी असतात का रे बाळांनो? नाही. आपल्या सेलमध्ये इथे काय असतं? तर मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर इथे काय असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हो की नाही? परत काय असतं अजून? गोल्गी ॲपरेटस. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या संपूर्ण सेलमध्ये असतात. मग बाळांनो याच्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे कॅरियो, सायटोप्लाझम सायटो. ओके. मग तुम्ही म्हणाल सायटो म्हणजे सायटोप्लाझम, न्यूक्लियस म्हणजे कॅरियो. मग कायनेसिसचा अर्थ काय? तर कायनेसिसचा अर्थ आहे डिव्हिजन, टू डिवाइड, विभक्त करणे, सेपरेट करणे. सायटोप्लाझमचं सायटोकायनेसिस, सायटोप्लाझम सेपरेट करणे. कॅरिओकायनेसिसमध्ये कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस सेपरेट करणे. आपली सेल ज्यावेळेस डिवाइड होत असते त्यावेळेस सेलची साईज वाढत जाते, म्हणजे त्याच्या आतमधलं सायटोप्लाझम डिवाइड होणार असतं म्हणून ते सुद्धा वाढत जातं. त्यासोबतच हा जो न्यूक्लियस आहे ना तो न्यूक्लियस सुद्धा हळूहळू वाढत जातो आणि तो नंतर डिवाइड होत जातो. न्यूक्लियस कसा डिवाइड होत असतो पहा, हळूहळू असा त्याच्यामध्ये खाच पडते, नंतर ही खाच हळूहळू वाढत जाते आणि 2 न्यूक्लियस तयार होतात. समज तुमच्या सगळ्यांना? मग अशा प्रकारे कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं. तर आता आपल्याला हेच कॅरिओकायनेसिस किंवा न्यूक्लियसचं डिव्हिजन इन डिटेल्समध्ये पाहायचं आहे. तर पहा सगळ्यांनी. ओके. कॅरिओकायनेसिसमध्ये नेमकं काय होत असतं? तर सगळ्यात कॅरिओकायनेसिसच्या मायटोसिसमध्ये एकूण पडलेल्या किती आहे? तर 4 स्टेज आहेत. ओके. तर पहा बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रोफेज, सेकंड आहे मेटाफेज आणि थर्ड आहे ॲनाफेज आणि फोर्थ आहे टीलोफेज. या 4 फेज कॅरिओकायनेसिसमध्ये घडतात आणि या 4 फेज झाल्यानंतर मग सायटोकायनेसिस होत असतं. म्हणजे एकदा का सेलच्या आतमधला छोटासा न्यूक्लियस डिवाइड झाला त्यानंतरच अख्खी सेल डिवाइड होत असते, म्हणजे बाहेरचा सायटोप्लाझम डिवाइड होत असतो. मग हे टीलोफेज झाल्यानंतर मग सायटोकायनेसिस होत असतं. आणि सायटोकायनेसिस म्हणजेच काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि एका सेलपासून टोटली किती? 2 सेल तयार होतात. ओके. सो सगळ्यांना आता समजलं असेलच. आता आपण याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो इन डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रोफेज म्हणजेच काय? सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. सो आता सगळ्यांनी लक्ष द्या. मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देणार आहे की जी मोस्टली स्कूलमध्ये किंवा बरेच ठिकाणी अशी सांगितली जात नाही. ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर पहा, आपली बॉडी जी पण असते ती आपल्या बॉडीमध्ये ऑल ओव्हर सगळीकडे सेल्स आहेत, हे सगळ्यांना माहीतच आहे. पण ह्या सेल्समध्ये नेमकं असतं काय? तर बघा, आपली बॉडी जी पण आहे त्या बॉडीच्या आतमध्ये ह्या प्रत्येक सेल्स आहेत. या सेलच्या आतमध्ये इथे न्यूक्लियस असतो. ओके. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? तर ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA असतात. काय असतात? DNAचे फायबर्स असतात. आता हे जे पण DNA असतात ते मोस्टली असे दाखवले जातात. ओके. सो सगळ्यांना समजेल, हे DNA असतात ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये. मग एखाद्या केसांचा गुंता समजा किंवा एखाद्या धाग्याचा गुंता झाला तर तो गुंता कसा दिसेल? सेम असे हे DNAच्या खूप साऱ्या धाग्यांचा गुंता असतो ह्या न्यूक्लियसच्या मध्ये. ज्यावेळेस सुद्धा हा न्यूक्लियस डिवाइड होणार असतो, म्हणजे एका सेलपासून 2 सेल्स तयार होणार असतात किंवा एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार होणार असतात, त्यावेळेस मात्र हा गुंता राहत नाही, तर याच्यापासून
क्रोमोझोम्स तयार होतात. काय तयार होतात? क्रोमोझोम्स. आता हे क्रोमोझोम्स नक्की कसे तयार होतात पहा. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, हा जो गुंता असतो तो गुंता हा असा कसाही विस्कटलेला ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सेल डिव्हिजन होत नसताना जसा सेल डिव्हिजन होणार असते त्यावेळेस हा गुंताचा काय होतं तर क्रोमोझोम्स तयार होतात. कसे क्रोमोझोम तयार होतात तर ह्या गुंत्याच्या बरोबर मधोमध असे हे काही छोटेसे बॉल्स तुम्हाला दिसून येतात. तर हे जे पण छोटेसे बॉल्स आहेत त्यांना म्हणतात सेंट्रिओल. काय म्हणतात त्यांना? सेंट्रिओल. आणि ह्या सेंट्रिओलच्या दोन्ही बाजूनी हे असे धागे असतात. हे धागे दुसरे काय नसून काय असतात? DNA धागे असतात, लक्षात घ्या. तर नंतर ज्यावेळेस डिवायडेशन होणार असतं त्यावेळेस याच्यापासून क्रोमोझोम तयार होत असताना क्रोमोझोम हे अशा प्रकारे तयार होतात. इथे सेंट्रिओल आहे. हे सेंट्रिओलच्या बाजूनी हे धागे स्वतःभोवती गोल रिळीसारखे गुंडळले जातात आणि एकदा का हे गुंडळल्यानंतर एक आर्म किंवा एक बाजू तयार होते आणि इकडे खाली सेकंड आर्म म्हणजे सेकंड बाजू तयार होते. ओके, हे तर मी खूप डिले काढले पण हे खूप मोठं असतं, लक्षात घ्या. जर का सपोज हा DNA मी बाहेर काढला, ओके, तर हा सेम असा दिसतो. ओके, यालाच तुम्ही काय म्हणता? DNA. त्याच्या ह्या एवढ्या पोर्शनला काय म्हणतात? एक सिंगल जीन. सेम असाच पोर्शन पुढे सेकंड जीन, थर्ड जीन. लक्षात घ्या, हे आहेत जीन्स. हे प्रत्येक जीन आपली इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतात. फॉर एक्झाम्पल तुमचे हेअर्स कसे आहे, तुमचे आईज कसे आहे, तुमचे नोज कसं आहे, तुमचे लिप्सचा शेप कसा आहे, यासोबत तुमची हाईट कशी आहे, तुमचा रंग कसा आहे, या सगळ्या गोष्टी या जीन्समध्ये स्टोअर केलेल्या असतात आणि त्या तुमच्याकडून तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत जातात. म्हणूनच तुमची नेक्स्ट जनरेशन ही तुमच्यासारखी होत असते दिसायला, किंवा त्यांचे हेअर्स, त्यांचा आवाज, त्यांची हाईट वगैरे बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला सिमिलर जाणवतात. मग ते ह्या जीन्समुळे होत असतात. ते जीन्स कशाचा पार्ट्स आहेत तर DNA पार्ट आहेत, लक्षात घ्या. DNA पासून हे असे क्रोमोझोम्स तयार होतात. हे क्रोमोझोम आता इथून पुढच्या डायग्राममध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवणार आहे. समजलं? तर आता याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला विचारलं, हा मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिओल. हा जो अप्पर पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? PR. हा जो आहे त्याला काय म्हणतो आपण? QR. समज सगळ्यांना? PR, QR असे ह्याचे नावे आहेत. तर चला बघा, आता आपण पुढचं पाहूया. आता ह्याच्यामधूनच आपल्याला एक गोष्ट समजते की पुढचा हा पॉईंट आहे तो प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होत असतं तर हे सगळं जे पण आहे ते असतं ह्या एका सिंगल सेलमध्ये. ओके, ह्या एका सिंगल सेलमध्ये नेमकं काय होत असतं तर हे जे पण सगळे गुंत आहे ते सगळेजण म्हणजे ते सगळे जे पण धागे आहेत सगळ्यापर्यंत बघा काय होतं. अ थिन थ्रेड लाईक अ क्रोमोझोम फायबर्स स्टार्ट कंडेन्सेशन. इथे ॲक्च्युली क्रोमोझोम फायबर हवं. हे जे पण थिन धाग्यासारखे क्रोमोझोम्स आहेत त्यांचं कंडेन्सेशन सुरू होतं. कंडेन्सेशन म्हणजे एका जागेवर आकुंचन पावणे. ओके, आता हे पहा, इथे असं यांचं कंडेन्सेशन सुरू झालेलं आहे आणि कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम्स तयार झाले. असं फक्त एकच नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आणि भरपूर क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. ओके, हे असे क्रोमोझोम्स तयार झाले. क्रोमोझोम स्टार्ट्स पेरिंग विथ सिस्टर क्रोमोझोम. आता हा क्रोमोझोम या क्रोमोझोमचा सिस्टर क्रोमोझोम आहे. ॲक्च्युली क्रोमोझोम्स हा वर्ड हा स्त्रीलिंगी वर्ड आहे, त्यामुळे ते म्हणतात त्यांना डॉटर किंवा सिस्टर असे वर्ड्स वापरतात, लक्षात घ्या. ओके, सो हे दोघंजण एकमेकांशी पेरिंग व्हायला सुरुवात होते. पेरिंग म्हणजेच काय तर जोडी तयार व्हायला सुरुवात होते. सिस्टर क्रोमॅटिड्स, कारण ते एकसारखे असतात म्हणून ते एकमेकांसोबत पेरिंग करायला सुरुवात करतात आणि पेरिंग होऊन नंतर मग एक असा सेंट्रिओल एकमेकांमध्ये गुंततात आणि एक हा असा क्रोमोझोम तयार होतो. ओके, आता पुढे पहा. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे? सेंट्रिओल डुप्लिकेट्स अँड मूव टू अपोजिट पोल. ह्याच्यानंतर जो पण सेंट्रिओल असतो तो डुप्लिकेट होतो आणि मूव टू अपोजिट पोल. बघा, हे सगळं ह्या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये होत असतं. म्हणून मी एक काम करतो, तर हा छोटासा न्यूक्लियस जो आहे ना तो मी इथे काढतो.
ह्या छोटासा जो न्यूक्लियस आहे हा तो मी इथे काढलेला आहे मोठा, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून. इथे काय होत असतं तर इथले 2 पोल्स समजले जातात. हा असतो फर्स्ट पोल, हा असतो सेकंड पोल. लक्षात घ्या, इथून पुढचं ह्या पोल्सवर होणार आहे. जसं आपल्या अर्थला पोल आहेत हो की नाही, नॉर्थ पोल, साऊथ पोल, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, सेम तसेच हे पोल्स आहेत. तर काय होत असतं तर हे जे पण सेंट्रिओल आहे तो डुप्लिकेट होतो आणि डुप्लिकेट होऊन हा जो पण क्रोमोझोम आहे तो इकडे जायला सुरुवात होते आणि हा तुटलेला जो पार्ट आहे तो इकडे खाली जायला सुरुवात होते. ओके, म्हणजे ते दोघेजण सेपरेट होऊन 2 डिफरंट टाईपला साईडला जायला सुरुवात होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स डिसॅपियर. ह्याच्यामध्ये काय होत असतं तर जी पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. आता हा न्यूक्लियस लक्षात घ्या, ही म्हणत नाही, ही बाजू वेगळीच आहे, ही अजून सेल खूप मोठी आहे लक्षात घ्या. पण हा जो पण हे आहे ओके ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती काय होते तर हळूहळू ही जी पण कडा दाखवली मी तुम्हाला याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ती हळूहळू डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. डिसॅपियर म्हणजेच काय तर अदृश्य व्हायला सुरुवात होते. हळूहळू हिचं अदृश्य व्हायचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हळूहळू पूर्ण अदृश्य व्हायलाही सुरुवात होते. ओके, आता इथून पुढे नेमकं काय होत असतं तर ते आता आपण पाहूया मेटाफेजमध्ये. तर आता आपण इथे पाहूया की मेटाफेज, आपण मागाशी टिलोफेज पाहिली, आपण मागाशी प्रोफेज पाहिला, आता आपण पाहूया मेटाफेज, ॲनाफेज. तर मेटाफेज आणि ॲनाफेजमध्ये काय होतं ह्याच्या अगोदर मला तुम्हाला ही डायग्राम दाखवायची. ह्या डायग्राममध्ये काय आहे इथे आहे ही सेल, पिंक कलरची जी पण लाईन मी दाखवली आहे ती आहे सेल. त्याच्या आतमध्ये हे आहे ब्ल्यू कलरचं न्यूक्लियस आणि न्यूक्लियस हा एवढा अख्खा आहे न्यूक्लियस. पण त्याचे न्यूक्लियसची जी पण कडा आहे किंवा जे कोटिंग असतं एन्व्हलप कवरिंग असतं त्या कवरिंगला आपण म्हणूया ह्या ब्ल्यू कलरच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणायचं आपण त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन. लक्षात घ्या, न्यूक्लियसची कडा त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पल ही खोली आहे, या खोलीच्या ह्या ज्या आपण वॉल्स आहेत भिंत ओके, ह्या रूमच्या भिंत ही काय झाली याची मेम्ब्रेन ओके, रूम मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लियसची जी पण वॉल असते त्याला आपण काय म्हणू न्यूक्लिअर मेम्ब्रेन. शब्बास. ह्याच्या आतमध्ये काय आहे तर हे आहेत क्रोमोझोम्स ओके. आता हे अगोदर मेन क्रोमोझोम नंतर हे सेपरेट होऊन पुन्हा तयार झालेत तर आपण म्हणतोय डॉटर क्रोमोझोम्स. मागशी मी तुम्हाला सिस्टर क्रोमोझोम सांगितलेत, आता सिस्टर क्रोमोझोम एकत्र येतात आणि डॉटर क्रोमोझोम्स तयार होतात. आता आपण पुढचं पाहूया. ओके, मेटाफेजमध्ये नेमकं होतं काय. मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर कम्प्लिटली डिसॅपियर. ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी पण ब्ल्यू कलरची असते ती हळूहळू डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. ओके, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला सुरुवात झाली आणि डिसॅपियर व्हायला सुरुवात झाल्यानंतर ओके काय होतं क्रोमोझोम कम्प्लिटली कंडेन्स्ड अँड ॲपियर विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. हे क्रोमोझोम कंडेन्स्ड होतात आणि ते एकमेकांच्या सिस्टर, आता हा एक क्रोमोझोम ह्या एक क्रोमोझोम सोबत ॲपियर व्हायला सुरुवात होते, म्हणजे सोबत दिसायला सुरुवात होते. स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड इन बिटवीन सेंट्रोमियर. आता काय होतं तर यांच्यामध्ये स्पिंडल फायबर्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. आता अरेंज ऑन इक्वोट्रियल प्लेट. अरे ॲक्च्युली हे जे पण क्रोमोझोम्स आहेत ते इक्वोट्रियल प्लेटवर अरेंज व्हायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते. इक्वोट्रियल प्लेट म्हणजेच काय, इक्वेटर म्हणजेच काय, आपल्या अर्थचा इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, मराठीमध्ये त्याला विषुववृत्त म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या बरोबर पोटाच्या मधोमधून म्हणजे बेंबी भरून गेलेली एक कडा त्याला विषुववृत्त म्हणलेलं आहे. आपला भारत हा निम्मा विषुववृत्तावर आहे म्हणजे इक्वोट्रियल प्लेटवर आहे. ती इक्वोट्रियल प्लेट नेमकी असते कुठे तर पहा, इक्वोट्रियल प्लेट बरोबर सेंटरला असते. ओके, इथे मी तुम्हाला मागाशी सांगितले पोल आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल. आपल्या अर्थचं नॉर्थ अँड साऊथ पोल सारखे हे 2 पोल आहेत. ओके, आता ही बरोबर मधोमध काय झाली इक्वोट्रियल प्लेट. हे सगळे क्रोमोझोम ह्या इक्वोट्रियल प्लेटवर अरेंज व्हायला सुरुवात होतात. हे सेम अशा प्रकारे. आणि एकदा का ह्या इक्वोट्रियल प्लेटवर हे अरेंज झाले की यांच्यामध्ये स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होतात. लक्षात घ्या, ही जी पण
ही जी पण मेम्ब्रेन आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन की जी हळूहळू डिसॅपियर होत चाललेली आहे, ह्या डिसॅपियर म्हणजे अदृश्य, डिसॅपियरचा अर्थ काय, अदृश्य व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या अदृश्य झालेल्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमधून नेमकं काय होतं तर स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होतात. ह्या जे पण मी रेषा काढतो आहे या रेषांना म्हणलेलं आहे स्पिंडल फायबर्स. ओके, हे अशा प्रकारे स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होतात. ओके, आता हे झालं द स्पिंडल फायबर्स आर फाउंड इन बिटवीन सेंट्रोमियर. हे झालं मेटाफेजपर्यंत. आता इथून पुढची जी फेज आहे ती फेज आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर डिसॅपियर कम्प्लिटली. ही जी पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती पूर्णपणे दिसेनाशी होते. पहा, मी जी मागासपासून पुसतोय ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन संपूर्णपणे अदृश्य होऊन जाते. ओके, कम्प्लिटली डिसॅपियर. आता कम्प्लीट डिसॅपियर झाल्यानंतर पुढे पहा काय होतं, सेपरेटेड सिस्टर क्रोमोझोम्स आर पुल्ड डॉटर आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. ह्यांना डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात. नंतर काय होतं तर हे जे पण सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स असतात, हे जो पण मधला सेंट्रोमियर असतो तो सेपरेट व्हायला सुरुवात होतो आणि प्रत्येकजण वेगवेगळा डॉटर क्रोमोझोम म्हणून ओळखला जातो. ओके, वेगवेगळ्या डॉटर क्रोमोझोम म्हणून ओळखायला सुरुवात होते. डॉटर क्रोमोझोम्स आर पुल्ड अपार्ट बाय स्पिंडल फायबर्स अँड लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. आता हे जे स्पिंडल फायबर्स म्हणजे हे जे धागे ह्यांना जोडलेले आहेत ना, ते काय करतात, ते स्पिंडल फायबर्सला खेचतात. म्हणजे वरचा पोल हे स्पिंडल फायबर्सला वर खेचायला लावतात आणि खालचा पोल ह्या क्रोमोझोमला खाली घेऊन जातात. मग पहा पुढे हे असं दिसतं. हे पहा, मग बघा हे दोघे जण सेपरेट होतात. म्हणजे इथले पण हे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात, जा सिमरन जा म्हणत दोघे जण पण दोन्ही दिशेला निघून जातात. ओके, मासे प्रत्येक जण सेपरेट जातात. नंतर काय होतं, डॉटर क्रोमोझोम्स आर पुल्ड म्हणजे खेचणे अपार्ट फ्रॉम स्पिंडल फायबर्स अँड लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. हे दिसताना आहे ना केळींच्या घडासारखे दिसू लागतात, बंच ऑफ बनाना. अँड दे रीच ॲट अपोजिट पोल. मग हळूहळू ते नंतर अपोजिट पोलपर्यंत जाऊन पोचतात अखेरीस. हे पहा, इथून हा असं इथपर्यंत जातो, इथून पण हा असं इथपर्यंत जातो, हे सुद्धा सेम इथपर्यंत येतात. हे पण इथून इथपर्यंत येतात, हे पण इथून इथपर्यंत येतात, हे पण इथून इथपर्यंत येतात. ओके, तर अशा प्रकारे हे स्पिंडल फायबर्स त्यांना खेचत दोन सेपरेट गोल्सपर्यंत किंवा पोलपर्यंत घेऊन जातात. ओके, हे ॲनाफेजमध्ये घडून येतं. आता इथून पुढची जी फेज आहे ती टिलोफेजमध्ये नक्की नेमकं काय घडतं पहा. क्रोमोझोम स्टार्ट्स डिकंडेन्सेशन ॲट अ पोल. आता हे जे पण क्रोमोझोम्स असतात ना ते कंडेन्सेशन झाले म्हणजे काय होते, अगोदर असे धागे केसांचा गुंता होता, आता ते पुन्हा आणि नंतर मग काय झाले तर ते एका प्रकारचे बटरफ्लाय सारखे झाले, पुन्हा ते धाग्यांमध्ये त्यांचं रूपांतर व्हायला सुरुवात होतं. ओके, म्हणजे डिकंडेन्सेशन, त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, डिकंडेन्सेशन. हे पहा सेंट्रोमियर आणि हे धागे झाले काय ते चार बरोबर सेपरेट. इथे पण सेम तेच, या पोलला पण सेम तसंच होतं, डिकंडेन्सेशन. मगाशी मी काढलेले सेम तसे धागे तयार व्हायला सुरुवात होते. ओके, तर अशा प्रकारे डिकंडेन्सेशन होतं टिलोफेजमध्ये. त्यानंतर मग तर आता टिलोफेजमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की इकडे पुढे जाऊन हे जे पण डॉटर क्रोमोझोम असतात ते पुन्हा एकदा डिकंडेन्सेशन सुरू होतं. डिकंडेन्सेशन म्हणजेच काय
तर क्रोमोझोमपासून पुन्हा जसे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवले होते सेम तसे हेअरी केसांच्या गुंत्यासारखे ते दिसू लागतात. पहा इथे मी दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर ते अगेन बिकम थिन थ्रेड लाईक अ फायबर, पुन्हा थिन थ्रेड लाईक अ फायबर्स म्हणजे धाग्यांसारखे दिसू लागलेत. ओके, द 2 डॉटर न्यूक्ली आर फॉर्म्ड अँड स्पिंडल फायबर्स आर डिसॅपियर. हे जे पण स्पिंडल फायबर्स असतात हे स्पिंडल फायबर्स पूर्णपणे दिसेनासे होतात. बघा मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसेनासे झाले की स्पिंडल फायबर तयार झाले. आता स्पिंडल फायबर दिसेनासे होतात आणि एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा दिसू लागते. म्हणजे ह्या स्पिंडल फायबर्सच्या पासूनच पुन्हा एकदा न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते. बघा ही अशा प्रकारे 2 न्यूक्लियस तयार होतात. सो कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट झालं आणि एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार झाले. ओके, आता इथून पुढे काय होणार आहे तर पहा, इथून पुढचं जे पण आहे ते अजून गमतीशीर आहे. तर आता न्यूक्लियस झाला, न्यूक्लियस नंतर मग पुढे काय डिवाइड होणार होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. तर न्यूक्लियस नंतर मग हे सायटोप्लाझम, ही जो सेल आहे एक अख्खी सेल आहे, हे सेलच्या न्यूक्लियसच्या बाहेर हे काय असतं सगळं, हे सगळं सायटोप्लाझम असतं. काय असतं हे सगळं सायटोप्लाझम. ओके, मी तुम्हाला सगळ्यात पहिल्याच लेक्चरला सांगितलेलं आहे लाईफ प्रोसेसच्या पार्ट फर्स्टमध्ये की सपोज तुम्ही एखादा टब भरून घ्या, त्या टबमध्ये गच्च पाणी भरा. ओके, तर तो टब म्हणजेच काय आहे सेल, आणि त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकचा बॉल टाका मोठासा. ओके, तर तो टब म्हणजे सेल आहे, त्यामधलं पाणी म्हणजे सायटोप्लाझम आहे, त्यामध्ये बुडणारा तरंगणारा मधोमध बॉल, जो पण बॉल असेल तो बॉल कोण आहे न्यूक्लियस. ओके, आता इकडे पहा, मग हे एकदा का कॅरिओकायनेसिस झालं म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला की पुढे काय होत असतं सायटोकायनेसिस होत असतं. तर चला आता आपण सायटोकायनेसिस पाहूया. सायटोकायनेसिसमध्ये काय होत असतं तर हा जो पण सायटोप्लाझम आहे तो डिवाइड होणार असतो. तो डिवाइड व्हायच्या वेळेस नेमकं काय होत असतं पहा, सायटोकायनेसिस, सायटोप्लाझम स्टार्ट्स डिवाइड, नॉच आर फॉर्म्ड, इट डिपेंड्स ग्रॅज्युअली. ह्याच्यामध्ये इथे एक नॉच तयार होतो. नॉच म्हणजेच काय तर बरोबर एक खाच तयार होते. हे पहा सेम असं, आणि ही नॉच जो असतो तो डिपेंड्स डाऊन, अजून खोल 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 जात राहतो. ओके, हा नॉच नंतर इतका खोल जातो की ते 2 सेपरेट सेल तयार होतात. पहा सेल 1 सेल 2. मग ह्या सेपरेट सेल्सलाच काय म्हणलं आहे डॉटर सेल्स. 2 न्यू डॉटर सेल्स आर फॉर्म. डॉटर सेल्स बघा इथे सुद्धा सेल हा एक स्त्रीलिंगी शब्द आहे, त्यामुळे एका सेल मदर सेलपासून तयार झालेल्या 2 छोट्या सेल्सला काय म्हणलं आहे डॉटर सेल्स असं म्हणलं आहे. बरं, हे झालं ॲनिमल सेलच्या बाबतीमध्ये. प्लांट सेलमध्ये नेमकं काय होत असतं तर प्लांट सेल मुळात गोलाकार नसतेच. प्लांट सेल असतानाच कशी असते सगळ्यांना माहीत असेल, 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलोच आहोत. प्लांट सेल ही कशी असते तर एक अशी स्क्वेअर टाईपमध्ये असते. ओके, या प्लांट सेलमध्ये बरोबर सेंटरला काय तयार होतं, अ सेल प्लेट इज अ फॉर्म्ड इन अ प्लांट सेल एक्झॅक्टली ॲट अ मिडल लाईन. इथं बरोबर मिडल लाईनला एक सेल प्लेट तयार होते. ही जी पण मी मिडल लाईन काढली आहे ती म्हणजे सेल प्लेट. ही सेल प्लेट काय करते तर ह्या एका सेलला सेपरेट करते. मग अशा प्रकारे इथे 2 सेल्स तयार होतात. ओके, सो हे झालं प्लांट सेलमध्ये, आणि इथे सायटोकायनेसिस संपूर्ण कंप्लीट होतं. तर हे झालं टोटली मायटॉसिस. आता आपल्याला इथून पुढे पाहायचं ते म्हणजे मिओसिस. खरं पाहता मायटॉसिस आणि मिओसिसमध्ये काही फरक नसतो, पण फक्त मायटॉसिसमध्ये काय होत असतं तर एका सेलपासून 2 सेल्स तयार होत असतात, आणि मिओसिसमध्ये काय होत असतं तर एका सेलपासून 4 सेल तयार होतात. मग ह्या 4 सेल तयार होण्यासाठी मला सांगा, ऑब्वियसली जर एका सेलपासून 2 सेल होण्यासाठी जी एक प्रोसेस आहे 4 सेल करण्यासाठी ती प्रोसेस 2 वेळा होणार. सोपं आहे की नाही. मग इथे सुद्धा तेच होत असतं. मिओसिसमध्ये सेम ती प्रोसेस जी पण मायटॉसिसमध्ये प्रोसेस तीच 2 टाइम्समध्ये होत असते, म्हणजे 2 वेळेमध्ये होत असते. ओके, मग आता मिओसिसमध्ये नक्की प्रोसेस कशी होते तर ती पहा. मिओसिसमध्ये 2 वेळा कॅरिओकायनेसिस होतं, म्हणून मी ते लिहितो कॅपिटल ए कॅरिओकायनेसिस, फर्स्ट. इथे सुद्धा कॅपिटल ए. ॲक्च्युली खरं पाहता हे जे पण कॅरिओकायनेसिस फर्स्ट इथे म्हणतात कॅरिओकायनेसिस
सेकंड. ओके, कॅरिओकायनेसिस फर्स्ट, कॅरिओकायनेसिस सेकंड. आता ह्याच्यामधला जो पण पॉईंट आहे तो आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेज फर्स्ट. ओके, पण प्रोफेज फर्स्ट मध्ये सुद्धा अजून टाईप पडलेले आहेत, ते म्हणजेच लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी, डायकायनेसिस. ओके, हे प्रोफेजचेच टाईप आहेत. त्यानंतर इथून पुढे सेम मायटोसिस सारखे मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट, आणि हे झाल्यानंतर मग कॅपिटल बी सायटोकायनेसिस. ओके, आता या बाजूला हे सगळं झाल्यानंतर मग इथे एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात. मग ह्या दोन्ही सेल या सेकंड साईडला जातात. त्या सेकंड साईडला जाणे यालाच म्हणतात इंटरकायनेसिस. लक्षात घ्या. ओके, आणि इंटरकायनेसिस नंतर मग आता ही पुढची प्रोसेस सुरू होते. या पुढच्या प्रोसेसला म्हणलं आहे कॅरिओकायनेसिसमध्ये सेम तेच, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. ओके, तुम्ही म्हणाल सर इथे ह्या ज्या प्रोसेस सांगितल्या त्या इथे का नाही आहेत? तर ते या प्रोसेसमध्ये नसतात, त्या फक्त इथेच होतात. आणि हे तुम्हाला 10thला नाही पण 12thला आहे. लक्षात घ्या, तुम्ही हे इंटरनेटवर सर्च करू शकता. प्रोफेज फर्स्टचे टाईप्स लिप्टोटिनी, LEPTOTENE लिप्टोटिनी, झायगोटिनी ZYGOTENE, पॅचिटिनी PACHYTENE आणि डिप्लोटिनी DIPLOTENE आणि डायकायनेसिस DIKINESIS. हे तुम्हाला 12thमध्ये अजूनही डिटेल्समध्ये शिकवलं जाईल. ओके, आता इथे हे 2 मिओसिसचे टाईप पडले म्हणून मग याला नाव दिलं गेलं, ह्या एका पार्टला नाव दिलं गेलं मिओसिस फर्स्ट आणि ह्या पार्टला नाव दिलं गेलं मिओसिस सेकंड. ओके, आता इथे सुद्धा जसं ह्याच्यामध्ये ए म्हणजे कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं तर सायटोकायनेसिस झालं, सेम तसं ह्यामध्ये होतं. कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर सायटोकायनेसिस, आणि अशा प्रकारे इथे ह्या 2 सेल्स की ज्या इथे गेल्या होत्या त्या 2 सेल्सपासून इथे 4 सेल्स टोटली तयार होतात. पहा, एका सेलपासून 2 सेल्स, 2 सेलपासून 4 सेल्स तयार होतात. तर इथे अशा प्रकारे मिओसिस कंप्लीट होतं. तर हा चॅप्टर इथेच कंप्लीट झाला. कोणाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्की त्याचे आन्सर देईल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि झाडे लावा, झाडे जगवा. आता उन्हाळा आहे, आत्ता झाडे लावा म्हणजे येत्या पावसामध्ये ते तुम्हाला खूप सारा ऑक्सिजन देतील. थँक्यू.